एकूणच खटल्याची पार्श्वभूमी हेच दाखवते की शंभूराजेंनी शृंगारपुरात आपल्या बंडाचं निशाण उभारलं. आपण कसली बंडाची भाषा करताय? ते पोरग महाराजांना भेटण्यासाठी किती तळमळत होतं ते मला माहित आहे. हे आरोपच बिनबुडाचे आहेत महाराज. पुरावे द्या. आरोप जर बिनबुडाचे तर पुरावे द्या. आणि पुरावे दिले नाहीत तर युवराज बंडखोर आहेत हे मान्य करा. नाही, ते बंडखोर नाहीत. ते बंड करणार भी नाहीत आणि हत्यार हातात धरणार भी नाहीत. हे पा, आम्ही हत्यार उचललं. अल्लाह, क्या बात है शंभूराजे, हम आपके इस फैसले से बेइंतहा खुश हैं. आम्ही मोहिमेसाठी तयार आहोत. विश्वास ठेवा. विश्वास है शंभूराजे, आप पर हमारा पूरा पूरा एतबार है. लेकिन एक बात कहना चाहता हूं. ये गोपालगढ़ की जो मुहिम फतेह करने के बाद आपने ना नहीं कही, हाँ ही कही थी, है ना? लेकिन बाद में आप पलट गए. क्या कहा था उस वक्त आपने? स्वराज के खिलाफ हम तलवार नहीं उचलणार, ऐसा कुछ कहा था आपने. मुल्ला अहमद, आम्ही शेवटपर्यंत बोलल्याप्रमाणे स्वराज्याविरोधात तलवार उचललीच नाही. मुल्ला अहमद, जुबान ज्यादा मत चलाना. शंभूराजे ने हाँ कहा है तो वो करके दिखाएंगे. इजाजत चाहते हैं शंभूराजे. दादासाहेब, तुम्ही मोगली फौजांबरोबर जाणार? अक्कासाहेब, हा शेवटचा प्रयत्न. आता थांबूया, नकोच या दलदलीत अडकायला. अक्कासाहेब, आता कुठं मराठा सरदार आपल्या बाजूने वळायला लागले. स्वराज्याचं महत्व त्यांना समजू लागले. ते आपल्या बाजूला आले की आपली वाढलेली ताकद शहजाद्याला समजेल. आणि काय होणार आहे? अक्कासाहेब, ही मराठा सरदारांची फळी दिलेर खानापासून अलग झाली की शहजाद्याला आपल्या ताकदीचा अंदाज येईल आणि मग शहजादा आपल्या मनासारखं राजकारण करू लागेल. आणि मुख्य म्हणजे औरंगजेबा विरुद्ध बंड करण्याचं धाडस शहजादा नक्की करेल. दादासाहेब, तुमचं केवढं धाडस हो एकट्याचं. एकटे कुठे होता? छत्रपतींचं दुसरं मूल आहे की आमच्या सोबत. धाराऊ गाडे, राहणार कापूरहोळ, पुढे ये. महाराज, माफी असावी, परंतु धाराऊंचा भाबडेपणा सर्वांनाच ठाऊक आहे. हो, त्यांनी शंभूराजांना दूध पाजले आहे, लहानाचे मोठे केले आहे. त्यामुळे त्यांची साक्ष ही माया ममतेची साक्ष असणार. त्याला दरबारी निवाड्यात काय किंमत असणार? कृपा करून त्यांना जागेवर बसण्यास सांगावे. आणि त्यातूनही जर आपल्याला साक्ष द्यायची असेल तर त्यांनी शिवस्वरूप बाबांचे खरे नाव सांगावे. शिवस्वरूप बाबांचं नाव नाही माहित. पर महाराज, युवराज लय साधान सरळ आहेत. अव रात्रंदिवस तुमचाच जप करायचं. स्वराज्याच्या कुलमुक्त्यारांना भेटायला स्वतः महाराज शृंगारपुरात येणार. त्यामुळे आज तालीम नाही, अश्वदळ नाही, न्याय निवाडे नाही, काही नाही. आज फक्त आबासाहेबांची वाट पाहणार. तुम्ही शृंगारपुरात येणार म्हणून स्वतः रस्तं झाडलं, देवळं धुतली.
त्यांच्या हातनं कधी काय वाईट नाही घडायचं. अनाजी पंत हेच म्हणत होते. धाराऊ अक्का भाबड्या आहेत, पण त्यांचा भाबडेपणा हा पुरावा होत नाही. महाराज, मला असे वाटते की आपण अधिक खोलात न जाता महाराज, आम्ही शृंगारपुरात होतो, परंतु आता न्यायासनावर बसलो आहोत म्हणून बोलू शकत नाही. आणि जरी न्यायासनावर बसलो नसतो तरी पतीची बाजू घेतली म्हणून आम्हाला बोलू दिलं नसतं. परंतु या सगळ्या आरोपांना योग्य ते उत्तर देण्यासाठी अजूनही एक साक्ष बाकी आहे. आता कुणाची साक्ष? ज्या व्यक्तीला आमच्या एवढीच युवराजांबद्दल माहिती आहे, त्यांच्या प्रत्येक निर्णयात ती सहभागी होती, अशा व्यक्तीची साक्ष दरबारात पेश करण्यात यावी. कोण? कोणाची साक्ष? कवी कलश. महाराज प्रणाम। दरबार में बैठे सभी मंत्री महोदय को कवि कलश का सादर प्रणाम। तुला तर आमचा कोपरापासून राम राम। हो अनाजी, अहो तुम्ही मंत्री आहात, ही भाषा शोभत नाही तुम्हाला। अहो याला अशीच भाषा वापरावी लागते, कारण हे रामायण जे घडलंय ते याच्यामुळेच घडलंय। माझ्यामुळे जर रामायण घडलं असेल तुम्ही भाग्यवान समजा, कारण माझा राम युवराज आहे। महाराज, मी कान्यकुब्ज कनौजी ब्राह्मण, उच्चतम ब्राह्मण, भारतवर्षातील अत्यंत पवित्र समजलं जाणारं आमचं कान्यकुब्ज कुळ। सर्वाधिक धर्माबद्दल मी जागरूक आहे आणि म्हणूनच असं मी म्हणतो की मला कुठेही जाणवलं नाही की युवराजांनी धर्मात ढवळाढवळ केली किंवा धर्म भ्रष्ट केला। मग रेडे मारून रक्ताने भिजलेल्या धोत्रावर अघोरी उपासना कोणी केली? शेतकऱ्यांच्या शेतात शिरलेला नासधूस करणाऱ्या रानरेड्याला मारणं चूक नव्हतं, आणि मद्य आणि मांसाची उपासना त्यांनी कधीही केली नाही। खाल्लेल्या मिठात जागडच चाललंय जणू। आम्ही जागतो, आपणही जागा। ते तू आम्हाला सांगू नकोस, आम्हाला एवढेच सांग, प्रत्यक्ष देवासमान असणाऱ्या आमच्या महाराजांचं आयुष्य कमी व्हावं यासाठी याने कलशाभिषेक विधी केला। हा किती खरं बोलणार आहे? बिल्कुल गलत। हमने ऐसा कभी सोचा नहीं था। हिंदूंच्या प्रत्येक पूजेत कलश असतोच, त्यामुळे प्रत्येक पूजेत कलशाभिषेक होतोच।
पण त्यामुळे पूजा घालणाऱ्या व्यक्तीच्या पिताश्रींचं आयुष्य कमी होतं असं कुठल्याही शास्त्रात दिलं नाही, आमच्या ऐकिवात नाही. आपण अर्थाचा अनर्थ केलाच. कलश, हिंदूंच्या पूजेतही कलश असतो, पण आपण जे मंत्र म्हणालात ते मंत्र वेगळे होते. शाक्त पंथात मा कालीची उपासना पूजा पवित्र मानली जाते. हे जे मंत्र म्हणताय ते आम्ही मंत्र म्हटले नाहीत, आणि आम्ही हे महाराजांना आधीच सांगितले. होय महाराज, मी स्वतः तिथे गेलो होतो. मी पूजास्थानी हजर होतो. शाक्त पंथाला मिळालेला अभय याच्या कृतज्ञतेचा तो सोहळा होता. काळाजी पंत, हा अहवाल तुम्ही सदैवर दिला होता? होय महाराज. गानाजी पंत, तुम्ही बाळाजी पंतांच्या अहवालावर विश्वास ठेवायला हवा होता. कसं ठेवणार महाराज? कारण कलशाभिषेक झाला त्याच्या दुसऱ्या दिवशीच आपला लाडका घोडा गतप्राण झाला. शृंगारपुरातून निघालेली दुष्ट शक्ती आपल्या घोड्याच बांधली. असा अर्थ काढला तर तुम्ही. त्याशिवाय त्यांची दिलेर खानाशी मैत्री ही घट्ट होऊ लागली होती. त्यांचा पत्रव्यवहारही सुरू झाला होता. शंभूराजांनी दिलेर खानाशी बांधलेलं संधान ही एका घात चक्राची सुरुवातच नाही का? मी सर्व दरबाराला सांगू इच्छितो की हो, त्या काळात दिलेर खानाची अनेक पत्रे खलिते युवराजांना आले होते. त्यांनी मैत्रीचा हात पुढे केला होता, भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. दरवेळी युवराजांनी दिलेर खानाला हेच सांगितले की महाराज स्वराज्यात नाहीत, तेव्हा स्वराज्याची सगळी जबाबदारी युवराजांवर आहे. ते भेटायला येऊ शकत नाहीत. त्यांनी दरवेळी असाच मजकूर लिहिला होता. लिहिला, पण तसे वागले नाहीत. शेवटी गेलेच ना ते. गेले, पण महाराज आल्यानंतर. आणि त्यांच्या जाण्यामागचा हेतूही शुद्ध होता. गनिमी कावाही म्हणू शकता तुम्ही. हो, तो गनिमी कावाच होता. मग गनिमी कावा केला तर दिलेर खानानं स्वराज्यात यायला हवं होतं. उलट शंभूराजेच मोगलांच्या गोठात गेलेत ना? का गेलेत? बोल. खलिते तर तूच लिहित होतास ना? आणि गनिमी कावा हा आपण फसण्यासाठी असतो का दुसऱ्याला फसवण्यासाठी असतो? बोल. महाराज, एकूण सर्व गोष्टी पाहता शंभूराजांचा मोगलांकडे जाण्याचा मनसुबा होताच, आणि त्यानुसारच ते गेलेत हे सिद्ध होतंय. महाराज, आणि अशा गोष्टीला हा गनिमी काव्याचा मुलामा लावला गेलाय. हा मुलामा उघडा पडलाय. हीच वास्तवता आहे. होय महाराज, खुद्द युवराज मोगलांच्या गोटात गेल्याने फौजेच्या आणि रयतेच्या मनोबलावर विपरीत परिणाम झालेला आहे. आणि ही गोष्ट स्वराज्याच्या हितास बाधा आणते आहे. तेव्हा हा अक्षम्य गुन्हा समजला जावा. महाराज, दरबारी कामकाजाची वेळ संपली आहे. महाराजांना कुलमुखत्यारांना एक विनंती आहे की कामकाजाची वेळ वाढवावी. महाराज, खबर आहे. इथे सांगितली तरी चालेल. शंभूराज दिलेर खानासोबत आत्मीवर चालून गेले. आणि तेच आघाडीवर आहे की. अथनीवर? जी.
भूपाळगडावरून अथनी? याचा अर्थ शंभूराजेंनी स्वराज्याच्या दिशेने मोर्चा वळवलाय तर हाही स्वराज्यद्रोहच. अहो आत्नी हा आदिलशाचा मुलूक आहे. यो मारला तर स्वराज्यद्रोह कसा? हा उगा आपलं काय बी बोलताय. उलट आत्नी मारली तर स्वराज्यालाच फायदा होऊ शकतोय. हे असले फायदे तुमचे तुम्हालाच लकला बसू द्यात. चला अनाजी पंत. झाकायचं तरी किती किती हंबीरराव. तुमच्या जवळची चादरच आखून पाय झाकायचे झाले तर तोंड उघडं पडतंय आणि तोंड झाकायचे झाले तर पाय उघडे पडताय. आता कशी बाजू सावरावी आम्ही युवराज? तुम्हीच सांगा आम्हाला. सुनबाई, मातोश्री, एक बुरुस तटबंदी सोडले तर सगळेच विरोधात गेलेत हो युवराजांच्या. दबाच धरून बसले होते सगळेजण. संधी मिळताच तुटून पडले. प्रत्येक गोष्टीचा खोटा अर्थ काढताय आणि तो खोटा अर्थ कसा खरा आहे हे मोठ्या खुबीने महाराजांना पटवून देत आहे. त्यात तर सगळे तरबेजच आहेत. जो कोणी युवराजांच्या बाजूने साक्ष देतोय त्याला एकटं पाडून खोटं ठरवतायत ही मंडळी. बघा ना, आता आपल्या धाराव म्हणा किंवा कवी कलश म्हणा एवढं तळमळीनं सांगतात, पण ही दरबारी कामकाजात तरबेज असणारी मंडळी त्यांना ताकास तूर लागू देत नाही. त्यांना शंभूराजांना स्वराज्यद्रोही म्हणून ठरवायचंच. ते काय स्वराज्यद्रोही म्हणून ठरवतील मातोश्री? युवराजांचं स्वराज्य प्रेम आम्ही पाहिलंय, पण आता न्यायासनावर बसलो आहोत म्हणून काही बोलू शकत नाही. महाराज काही बोलू शकत नाहीत कारण छत्रपती म्हणून ते सिंहासनावर बसले आणि स्वतःची बाजू मांडायला युवराज दरबारात हजर नाहीत. त्यांच्यावरचे आरोप सिद्ध करण्यासाठी एवढी मोठी फौज आणि त्यांची बाजू मांडायला मात्र कुणीच नाही. काय करावं मातोश्री? युवराजांवरचा आरोप सिद्ध झाला तर? युवराज हरले तर? सुनबाई, हरल्याचं वाईट नाही वाटणार, पण असत्याने सत्यावर कुरघोडी केली ते नाही चालणार. हे काय हितच आहे सवय? चला तुम्ही. भवानी बाळ, हा तेच बघून आलो. आता महाली जाऊन आलो. काही खाल्लं त्यांनी? होय, दही भात खाल्लाय. गोष्ट पाहिजे, आई पाहिजे. हवं गोष्ट गोष्ट करत थोड्या रडल्या आणि झोपी गेल्या. 12 महालात त्या एकट्यात सुखी आहेत. झोपल्यात ते बरंच झालं, नाहीतर त्यांच्या गोष्टीतला पराक्रमी शूर राजपुत्र त्याच्याच राज्यात द्रोही ठरलाय हे कसं सांगू शकलो असतो ना मातोश्री आम्ही? तुम्हीच सांगा आम्हाला. सांगू शकलो असतो आम्ही? रडू नका, आवरा स्वतःला.